सरकारच्या कामगार व कर्मचारी विरोधी धोरणाविरुद्ध देशातील कामगार संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारलाय। या संपाला नांदेडमधील कामगार संघटनांनी देखील पाठिंबा दिलाय। नांदेडच्या महावितरण कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्या वतीने काम बंद आंदोलन करत महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे। केंद्र सरकार व राज्य सरकारच्या खासगीकरण, निर्गुंतवणूक, कामगार विरोधी धोरण आणि संविधानिक आरक्षणाच्या उल्लंघनाविरुद्ध महावितरणाच्या कामगार कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केलाय। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। कामगार संघटनेने आजपासून राज्यव्यापी संप पुकारलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी आता महावितरण कार्यालयासमोर आहे। या ठिकाणी जे सर्व कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले आहेत। जोरदार घोषणाबाजी ते कामगार विरोधी जे कायदे आहेत ते रद्द करण्यात यावे यासह कामगारांच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या मागण्यांना घेऊन आज या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। आपल्यासोबत काही कामगार संघटनेचे नेते आहेत, आपण त्यांच्यासोबत प्रतिक्रिया घेऊयात। काय सांगाल, आज संप पुकारण्यात आले आहेत, काय मागण्या आहेत आपल्या? आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की महावितरण, महापारेषण आणि जनरेशन याच्यामध्ये जे खाजगीकरणाचं वारं चाललेलं आहे ते बंद करावं। त्याच्यानंतर 329 जे उपकेंद्र आहेत ज्याच्यामध्ये एका उपकेंद्रामध्ये 4 कर्मचारी काम करीत असतात। त्या 4च्या हिशोबाने जर पाहिले तर 1500च्या जवळपास तिथे कामगार होतात। ते आता सध्याला रद्द करण्यात आलेलं आहे। म्हणजे तिथे एकही कामगार कंपनीचा भरला जात नाही, आउटसोर्स भरला जाते। त्याच्यानंतर 43,000 जे बायोस्रोत कामगार आहेत त्यांना कंपनीमध्ये सामावून घेण्यात यावे। त्याच्यानंतर महापारेषण कंपनीमध्ये 200 कोटीच्या वर जे कॉन्ट्रॅक्ट असतात ते TCB CBला देण्यात येते, तर ते देण्यात येऊ नये। मराठवाड्यातील उपकेंद्रामध्ये सुरक्षा रक्षक नाहीत, म्हणजे काय होते, कुठेही जाळपोळ करतात। मागेच एक जालन्याला घटना घडलेली आहे, तिथले उपकेंद्रामध्ये जे यंत्रचालक आहेत ते सुरक्षित नाहीत, तर त्या ठिकाणी परिपत्रक काढून देखील त्या ठिकाणी कर्मचारी देण्यात येत नाही, तर हे देण्यात यावे। असे आमचे बरेच मुद्दे आहेत जे की आमचे मान्य नाही करत त्यांनी। त्याच्यासाठी आम्ही 1 दिवसाचा संप केलेला आहे आणि हा संप जो आहे पूर्ण भारतामध्ये असून असाच जर समजा आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर यानंतर आम्ही अजून परत संपाची नोटीस देणार आहोत। त्यावेळेस आमचं माघार राहणार नाही। असाच उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने 2 महिने ते 3 महिन्यापासून सुरू आहे त्या पद्धतीनेच महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। एकंदरीत आपल्यासोबत अजूनही काही कर्मचारी आहेत, काय सांगाल, खाजगीकरण आणि आउटसोर्सिंगला तुमचा विरोध आहे का? हो, खाजगीकरण आणि आउटसोर्सिंगला आमचा विरोध आहे। त्याचा जनतेवर तर जास्तच परिणाम होणार आहे आणि आमच्या नोकरीला पण धोका पोहोचू शकते। प्रशासनाकडून आंदोलना संदर्भात काय प्रतिसाद मिळालेला आहे? नाही, सध्या तरी काही नाही। सरकारच्या कंपन्या बंद करून खाजगीकरण करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे। यामध्ये खाजगीकरण जर झालं तर सर्वसामान्यांना फार मोठा त्रास होणार आहे आणि कामगार सुद्धा संपून जाणार आहे। कामगारांचे कुटुंब वाचले पाहिजे आणि सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे। शेतकरी असतील, मजूर असतील, सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे। सरकारच्या कंपन्या राहिल्या पाहिजे आणि सरकारच्या कंपन्या जर राहिल्या तर सर्व जनतेला सोयी मिळणार आहेत। उद्या जर खाजगीकरण झालं तर सर्वांना त्रास होणार आहे आणि खाजगीकरणामुळे सर्व आमचा कामगार संपून जाणार आहे। पण सरकारला आमची विनंती आहे की सरकारच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्याचं खाजगीकरण करू नये। ते सध्या चालू आहे वारं खाजगीकरणाच्या मार्गावरचं, ते बंद करावं आणि सरकारच्या कंपन्या अजून काही सेवा समोर चांगल्या काही देता येईल यासाठी शासनाने प्रयत्न करावे अशी आमची मागणी आहे। या आंदोलनात किती कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत? आता हा जो संप आहे, भारतामध्ये 25 कोटी कामगार लोक विविध सेक्टरमध्ये आज सहभागी झालेले आहेत। सध्याच्या आमच्या या महावितरण, पारेषण आणि निर्मिती असे जवळपास 50 ते 60,000 आमचे कर्मचारी बांधव या संपामध्ये उतरलेले आहेत। 6 संघटना राज्यातल्या 20 कंपन्या उतरलेल्या आहेत। या परिस्थितीवर काही तोडगा काढण्यासाठी तुमच्याकडून काही उपाययोजना आहेत का? आमच्याकडून आमचे फार मोठे वरिष्ठ लोक, पदाधिकारी, संघटनेचे, राज्याचे जे नेते आहेत आमच्या सगळ्या संघटनेचे, याच्यावर सोल्युशन देणार आहेत। परंतु सरकारने त्याचा विचार केला पाहिजे आणि सरकारला त्याच्या सोयीच्या संदर्भामध्ये पाठपुरावा आमच्या लोकांनी केलेला आहे संघटनेच्या। कामगार कायदे रद्द करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सरकारने जे काही 41 कायदे होते कामगारांचे ते सर्व मोडीत काढले आणि 4 कोड बनवले जे आमच्या कामगारांवर अन्याय करणारे आहेत। सरकारचं लक्ष कामगारांना नायनाट करून टाकण्याचं आहे, त्यामुळे कामगारांचं आमचं वाटोळं होणार आहे। म्हणून सरकारने जे काही कामगारचे कायदे आहेत आमच्या कर्मचाऱ्यांच्या, कामगारांच्या हिताचे कायदे बनवले पाहिजे। सरकार हे आम्हाला सेवा पुरवल्या पाहिजे। जेवढे चांगल्या सेवा पुरवतील आम्ही तेवढ्या जनतेला सेवा देऊ, परंतु सरकार तसं न करता कामगारांचे सर्व कामगार कायदे रद्द करून नवीन 4 कोड काढलेले आहेत, त्यामुळे सर्व कामगारांचं नुकसान आहे।
कुठलाही कामगार आमच्या या ठिकाणी जगू शकणार नाही, असे चुकीच्या पद्धतीचे कायदे निर्माण झालेले आहेत. एकंदरीत आपण पाहू शकता कामगारांच्या विरोधामध्ये जे कायदे आणलेले आहेत ते कायदे रद्द करावेत आणि कामगारांच्या हिताचे कायदे आणावेत असं इथल्या कामगारांचं म्हणणं आहे. आणि त्यासाठी जे आहे ते आज जे आहे या ठिकाणी संप करून आंदोलन करण्यात येत आहे. कॅमेरामॅन हर्षवर्धन कांबळे सोबत मी पवन जगडमोर, देशोन्नती, नांदेड.